इंडिया आघाडी जिंदाबाद जिंदाबाद। नव्या शेड्यूलचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो, कळसूत्रीप्रमाणे निर्णय घेणाऱ्या सभापतींचा धिक्कार असो, लोकशाहीचा खून करणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो। काळे झेंडे दाखवून या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नार्वेकरांच्या विरोधात निदर्शन करत आहोत, त्यांचा निषेध करीत आहोत। कालचा दिवस म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस होता। सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत। कुठल्या तरी दबावपटी हुकुमशाहीच्या बरोबर पैशासाठी अशी अनेक कारणं असू शकतात की सर्वोच्च न्यायालय सुद्धा या लोकांनी कमी दाखवले। बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेची पायमल्ली केलेली आहे, ह्या लोकशाहीची हत्या केलेली आहे आणि पूर्वनियोजित गट ज्या पद्धतीने काही लोक खून करतात तशा पद्धतीने आपल्या देशाची लोकशाहीची हत्या झालेली आहे। याचा निषेध करा तेवढा थोडा आहे। कुणी काय म्हणो, जे काय घडलंय ते पाप कधीही कुणी माफ करणार नाही। ह्या महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सगळे बाजूला सारून आपला जो अधिकार आहे त्याचा गैरवापर करून, पदाचा गैरवापर करून हा निर्णय दिलेला आहे। आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊच, परंतु हा देश, हे राज्य, हे आता लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही चाललेत, यांची वाटाघाटी चाललेल्या आहेत, ज्या पद्धतीने दिशा चाललेली आहे ती हिटलरशाहीच्या पद्धतीने आपला देश न्यायचा प्रयत्न चाललाय। आम्ही कधीही माफ करणार नाही, देश यांना कधीही माफ करणार नाही। ठीक आहे, आमचा काल तुम्ही दबावपोटी, पैशापोटी, हव्याचा पोटी की हुकुमशाहीचा ऐकून तुम्ही निर्णय दिलात। जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ आणि जनता आम्हाला न्याय देईल। सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालय सुद्धा आम्हाला नक्की न्याय दिले याची आम्हाला खात्री आहे। खरं तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। जिथं चुकीचं काय घडत असेल, लोकशाहीची पायमल्ली होत असेल, जर घटना पायमल्ली तोडवत असेल तर कोणत्याही पैसे ज्या नार्वेकरांनी हा निर्णय दिलाय, जिथं महाराष्ट्रात जातील तिथं प्रत्येक ह्या स्वाभिमानी जनतेने महाराष्ट्रातल्या त्यांना जा विचारलं पाहिजे। आम्ही तर इंडिया आघाडीच्या वतीने जर कोल्हापुरात आलेत तर त्यांना आम्ही नक्की जा विचारू।